नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, राज्यातलं कांदा हे एक प्रमुख नगदी पीक आहे। ऊसानंतर कांदा या पिकाने बऱ्याच शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं आहे। कांदा उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्र हे राज्य कांदा उत्पादन आणि लागवडीमध्ये कायम अग्रेसर राहिलं आहे। राज्यामध्ये सुमारे 14 लाख हेक्टर क्षेत्र हे कांदा लागवडीखाली आहे। कांदा पिकाचं उत्पादन हे वाढत्या प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे, पण याच प्रमाणामध्ये कांद्यासाठी लागणारं बियाणं हेही याचंही उत्पादन वाढायला हवं होतं, पण ते अपेक्षित प्रमाणे वाढताना दिसून आलं नाही। आणि म्हणूनच बीजोत्पादन जर आपण कांद्याचं व्यवस्थित केलं तर आपल्याला यातूनही चांगला आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो आणि चांगल्या प्रतीचा कांदा आपण उत्पादित करू शकतो। याच अनुषंगाने आज आपण एका खास विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमासाठी केलं आहे। मंडळी, आपला आजचा विषय काय आहे पाहूयात। आज आपण व्यावसायिक कांदा बीजोत्पादन आव्हाने आणि संधी या विषयावरती चर्चा करणार आहोत। आजचा विषय एकदा पुन्हा समजावून घ्या मंडळी। व्यावसायिक कांदा बीजोत्पादन संधी आणि आव्हाने हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर राजीव काळे सरांना। सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। सर, प्रारंभी कांदा या पिकाचं उत्पादन महाराष्ट्रात भारतात खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून आलंय, तर एकूणच यामध्ये बीजोत्पादन हा एक महत्त्वाचा भाग आहे। यामध्ये दडलेल्या संधी काय आहेत हे आपण शेतकरी बांधवांना प्रारंभी सांगावं। नक्कीच, ज्यावेळी आपण व्यावसायिक बीजोत्पादनाचा विचार करतो तर त्यावेळी त्याची मागणी लागवडीप्रमाणे किती आहे याचाही विचार केला पाहिजे। जगाचा विचार केला तर जगात साधारणपणे 51 लाख हेक्टरवरती कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। बरोबर। आणि जर भारताचा विचार केला, मगाशी सांगितल्याप्रमाणे 14 लाख हेक्टरवरती कांद्याचं उत्पादन होतं। तर जगाच्या 25% क्षेत्र हे भारतामध्ये कांदा लागवडीखाली आहे। त्यामुळे कांदा बियाण्याची मागणी सुद्धा त्या तुलनेने जास्त भारतामध्ये आहे। जर उत्पादनाचा विचार केला तर 260 लाख एवढं विक्रमी उत्पादन आपल्या भारतामध्ये होतं आणि भारत मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यातही करतो। बरोबर। परंतु जर उत्पादकतेचा विचार केला तर भारताची उत्पादकता सरासरी 18 टन प्रति हेक्टर आहे। आपण स्लाइडवर हे प्रेक्षकांना दाखवूया। हो। आणि जगाची जर सर्वोत्तम उत्पादकता पाहिली आपण, नेदरलँड असेल किंवा इस्रायल सारखी देश असतील, तर त्यामध्ये याची उत्पादकता 67 टन प्रति हेक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात आहे। तर यासाठी बीज हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्या घटकाचा विचार केला तर शास्त्रोक्त पद्धतीने आणि गुणवत्तापूर्ण बीजाची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे। तर यासाठी भारतामध्ये जर 14 लाख हेक्टरवरती लागवड होते तर त्याच्यासाठी 10,000 टन इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बियाण्याची मागणी आहे। आणि भारतामध्ये जर उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे। त्या खालोखाल मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश यांची वर्णी लागते। तर या मोठ्या प्रमाणात या राज्यांमध्ये उत्पादन तर होतेच, पण अलीकडच्या काळात जी अपारंपरिक राज्य आहेत त्यामध्ये असेल यूपी असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, हरियाणा असेल किंवा मग आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात लागवडीखाली क्षेत्र आले। तर ती जी वाढ आहे, म्हणजे साधारणपणे 2000 साली आपल्याकडे उत्पादन होतं 48 लाख टन, पण आज 2019-20 साली 260 लाख टन एवढं उत्पादन वाढले, म्हणजे 5 पट उत्पादन वाढले। त्याच्या खालील क्षेत्र सुद्धा 4 पटीने ह्या 20 वर्षात वाढलेलं आहे। म्हणून ह्या वाढीचा विचार करता कांद्याच्या बियाण्याची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे। तर त्या मागणीच्या नुसार आपल्याला व्यावसायिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने बीजोत्पादन कसं घेता येईल, लहान शेतकऱ्यापासून तर मोठ्या कंपनीपर्यंत आपल्याला विचार करावा लागेल। बरोबर। सर, आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की कांद्याच्या उत्पादनामध्ये लागवडीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप लक्षणीय वाढ झालेली आहे, त्या प्रमाणात बीजोत्पादनामध्ये सुद्धा वाढ होत आहे आणि यामागे काही व्यावसायिक दृष्टीने जर शेतकरी बांधवांनी पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारच्या संधी या शेतकरी बांधवांना दिसून येत आहेत। तर आता सर, ही जी काही कांद्याशी संबंधित बीजोत्पादन प्रक्रिया आहे याला परदेशामध्ये खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे, ज्याची आपण निर्यात खूप मोठ्या प्रमाणात करतो, याविषयी आपण काय सांगाल? नक्कीच, भारताप्रमाणेच इतर देशांमध्ये सुद्धा कांद्याच्या बियाण्याला फार मोठी मागणी आहे। जर
आपण जो एक्सपोर्ट करतोय कांदा बियाण्याचा त्याचा जर विचार केला तर गल्फ कंट्रीज असतील, युनायटेड अरब एमिरेट्स असेल किंवा श्रीलंका असेल, केनिया असेल, आफ्रिकन कंट्रीज असतील, नेदरलँड आहे, टर्की आहे किंवा इटली आहे, या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या बियाण्याची निर्यात होते. जर 2019-20चा आकडा जर आपण पाहिला 90 टन आपण बियाणे एक्सपोर्ट केलेले आहे. पण त्याआधी ह्या 19-20 आणि 20-21 मध्ये कांद्याच्या बियाण्याची शॉर्टेज होती, उत्पादन कमी झालं. परंतु त्याआधी आपण 300 ते 400 टन इतक्यापर्यंत सुद्धा आपण एक्सपोर्ट केलेलं आहे. म्हणून एक्सपोर्टसाठी सुद्धा संघटित क्षेत्र जे आहेत बीज उत्पादनाची त्यांना फार मोठ्या प्रमाणात वाव आहे. बरोबर सर, आता ही आकडेवारी जर पाहिली तर खूप चांगल्या प्रकारे निर्यात ही होऊ शकते या बियाणांची. तर आता कांदा पिकासाठी जे आपण बियाणं निवडणार आहे ते चांगल्या जातीचं असणं फार गरजेचं आहे. त्यानुसार त्या बियाण्याची गुणवत्ता आहे, दर्जा आहे तो ठरणार आहे. तर याविषयी आपण काय सांगाल सर? नक्कीच, ज्यावेळी आपण व्यावसायिक बीजोत्पादनाकडे वळतोय तर त्यावेळी आपल्याला नोटिफाईड व्हरायटीज, ज्या संशोधन करून तयार केलेल्या आणि नोटिफिकेशन त्याचं झालेलं आहे, अशाच व्हरायटी आपल्याला निवडणं गरजेचं आहे. बरोबर. मग आपल्या सरकारी संस्था असतील, कृषी विद्यापीठे असतील किंवा संशोधन संस्था असतील, यांनी सुद्धा बऱ्यापैकी कांद्याच्या सुधारित जातींचा विकास केलेला आहे. त्यामध्ये कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय जे पुण्यात आहे, तर त्यांनी हंगामानुसार जातींचा विकास केलेला आहे. तर त्याच्यामध्ये भीमा सुपर, भीमा शुभ्रा, भीमा डार्क रेड या खरीप हंगामाच्या जाती आहेत. बरोबर. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले समर्थ, बसवंत 700 किंवा NHRDF नाशिक आहे, तर त्यांची ॲग्रीफाऊंड डार्क रेड किंवा L883 या व्हरायटी खरीप हंगामासाठी चांगलं उत्पादन देऊ शकतात. त्यानंतर दुसरा हंगाम जो येतो तो रांगडा हंगाम आहे. रांगडा हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने रांगडा हंगामामध्ये जास्त प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. तर त्याच्यासाठी भीमा शक्ती आणि भीमा रेड या व्हरायटी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाने तयार केलेल्या आहेत. दुसरा प्रमुख हंगाम जो आहे तो रब्बी हंगाम आहे. रब्बी हंगामामध्ये मुख्यतः शेतकरी साठवणुकीच्या दृष्टीने कांद्याचं उत्पादन घेतात. तर ज्या जातींची साठवणूक क्षमता चांगली आहे अशाच जातींचं उत्पादन आपण बीजोत्पादनासाठी घेतलं पाहिजे. तर त्यामध्ये कांदा आणि लसूण संशोधन संस्थेने भीमा शक्ती, भीमा किरण, भीमा राज या व्हरायटींचा विकास केलेला आहे. त्याच्यानंतर NHRDF ची रेड 4 असेल किंवा रेड 3 असेल, या व्हरायटी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने. बीज कसं ओळखायचं आणि लाल कांदा आणि पांढरा कांदा याचं जर संमिश्र आपण उत्पादन घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो? नक्कीच फार चांगला प्रश्न आहे हा. कारण ज्यावेळी आपण व्यावसायिक किंवा शास्त्रोक्त बीजोत्पादनाची चर्चा करतोय तर त्यावेळी ज्यावेळी आपण कांद्याचं बियाणं पाहतोय तर ते कांद्याचं बियाणं आपण पाहिल्यावरती त्याच्यात आपण सेपरेशन करू शकत नाही की हे लाल कांद्याचं आहे किंवा पांढऱ्या कांद्याचं बियाणं आहे किंवा कुठल्या व्हरायटीचं बियाणं आहे, कुठल्या हंगामाचं बियाणं आहे, हे आपण सांगू शकत नाही. परंतु ज्यावेळेस संघटित क्षेत्रात आपण कमर्शियली आपण सीड प्रोडक्शन घेतो तर कायद्याने काही त्याच्यात बंधनं घातलेली आहेत. ज्यावेळेस आपण स्टँडर्ड्स काय आहेत, तर आपण ज्यावेळेस विक्री करतो बियाण्याची तर त्यावेळेस त्याची व्हरायटी असेल, त्याचा हंगाम असेल किंवा त्याच्यात शुद्धता किती आहे, त्याचं उगवण क्षमता किती आहे, या सगळ्याची माहिती त्या पॅकेट्सवरती देणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा ज्यावेळी ते बाजारातून बियाणं विकत घेत आहे तर लूजमध्ये जे बियाणं मिळतं तर ते न घेता की जे पॅकेट्समधून त्याच्यात स्टँडर्ड गेलेले आहेत किंवा सर्टिफाईड सीड्स आहेत किंवा आपल्या ज्या संशोधन संस्था आहेत, मग कांदा लसूण संशोधन संस्था असेल, NHRDF असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा अन्य विद्यापीठे असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, त्यांच्यामध्ये अवेलेबल असलेले बियाणं घ्यावे ज्याच्यावरती लेबल असतील, सर्टिफाईड किंवा ट्रूथफुल सीड असेल आणि त्याच्यावरती व्हरायटीचं नाव आणि हंगाम दिलेला असेल तर शेतकऱ्याची फसवणूक याच्यामधून टाळू शकते. बरोबर. दुसरा जो प्रश्न आहे तुमचा की त्याच्यामध्ये जर पांढऱ्या कांद्याची आणि लाल कांद्याची जवळजवळ जर लागवड केली तर कांदा हे हायली क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे परपरागीभवन याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतं आणि परपरागीभवन जर झालं तर त्याचं क्रॉसिंग होऊन त्याची शुद्धता नष्ट होते. म्हणून याच्यामध्ये विलगीकरण अंतर ठेवणं महत्वाचं आहे. साधारणपणे 700 मीटर ते 1 किलोमीटरचं अंतर दोन वाणांच्या मध्ये आपल्याला ठेवणं गरजेचं आहे, तर आपण शुद्ध बियाण्याचे उत्पादन करू शकतो. बरोबर.
सर, आता यापूर्वी आपण कांदा पिकासाठी जे वेगवेगळ्या वाणांची निवड आहे कशी करावी याविषयीची माहिती दिली. आता जे शेतकरी कांदा उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा बियाणं उत्पादित करणाऱ्या कंपन्या आहेत, यांना जर या कांदा बीजोत्पादन व्यवसायाकडे वळायचं असेल तर ते कोणत्या दृष्टीने त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल? नक्कीच. आज आपण जर ट्रेंड पाहिला तर शेतकरी उत्पादक कंपन्या फार मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये संघटित व्हायला लागल्यात किंवा नवीन बीजोत्पादक कंपन्या सुद्धा रजिस्टर व्हायला लागल्यात. तर प्रत्येकाकडेच त्यांची संशोधित व्हरायटी नसते. हो. तर त्याच्यासाठी आपण ज्या संशोधन संस्थांनी नवीन नवीन सुधारित जाती तयार केलेल्या आहेत त्या जाती सोर्स म्हणून घेऊ शकतो. तर त्या जसं कांदा आणि लसूण संशोधन संस्था आहे, 10 कांद्याच्या जाती त्यांनी विकसित केलेल्या आहेत, हंगामानुसार वेगवेगळ्या आहेत. तर त्याचा परवाना त्या संशोधन संस्थेमधून किंवा विद्यापीठातून तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यासाठी जर या कंपन्यांनी किंवा शेतकरी संस्थांनी शेतकऱ्यांनी सुद्धा अर्ज केले आणि त्याचं परवाना शुल्क कांदा आणि लसूण संशोधन संस्थेचं 1 लाख रुपये आहे, ते शुल्क भरून त्याचा परवाना त्यांना मिळू शकतो. त्याच्यानंतर ते सीड सर्टिफिकेशन ऑफिसरकडं किंवा त्या डिपार्टमेंटमधून सीड लायसन्स घेऊ शकतात, त्याची प्रमाणीकरण करू शकतात आणि व्यावसायिक दृष्टीने त्याचा प्रोडक्शन घेऊन विक्री करू शकतात. बरोबर. सर, आता आपले शेतकरी बांधव जे आहेत ते नेहमी प्रयोगशील असतात. वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून ते नेहमी शेतीमध्ये चांगला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. तर बियाणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाणांची जी निर्मिती आहे ती शेतकरी बांधव बऱ्याच वेळा करतात. पण मग यासाठी कायद्याचं काही संरक्षण आहे का किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने काही गोष्टी सरकारच्या वतीने करण्यात येतात का? याविषयी आपण काय सांगा? नक्कीच. शेतकऱ्यांना जे संरक्षण द्यायचे त्याच्यासाठी कायदा तयार झालेला आहे आणि बरेचसे शेतकरी पारंपरिक रीतीने जे वाण आपले सुद्धा चांगले वाण आहेत, चांगले उत्पन्न देणारे वाण आहेत ते कंजर्व करतात. पाठीमागच आपल्याला पद्मश्री आपल्या राहीबाई आहेत, खूप चांगलं बीज माता म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर अशाच पद्धतीने अनेक शेतकरी आहेत की जे पारंपरिक वाणांचं जे चांगल्या पद्धतीने निकृष्ट हवामानामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देतात. तर अशा शेतकऱ्यांसाठी त्यांचे सुधारित वाण जतन केलेले असतील किंवा संशोधित वाण असतील तर त्यांना संरक्षण देण्यासाठी पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा हा 2001 साली पास झाला. त्या कायद्याअंतर्गत अशा शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या ज्या प्रजाती आहेत त्याची नोंदणी करण्याची तरतूद आहे आणि या नोंदणीसाठी शेतकऱ्यांतून कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही. निशुल्करित्या त्याची फक्त शेतकऱ्यांनी जर अर्ज केला आणि त्याबरोबर त्याचे 100 ग्रॅम बियाणं त्याचं पाठवलं तर कांदा आणि लसूण संशोधन संस्थामध्ये एक डस सेंटर आहे. त्याच्यामध्ये डिस्टिंक्टनेस, युनिफॉर्मिटी आणि स्टॅबिलिटी या 3 गुणधर्मावरती त्याची टेस्ट घेतली जाते आणि ते जर नोटिफाईड व्हरायटीपेक्षा वेगळे असतील, नाविन्यपूर्ण असतील तर त्याला त्या शेतकऱ्याचा वाण म्हणून कमर्शियल राईट्स दिले जातात. त्याचं तो व्यावसायिक व्यापारीकरण तो करू शकतो. म्हणून शेतकऱ्याचे अधिकार याच्यात नक्कीच संरक्षित केले जातील. बरोबर. खूप चांगली गोष्ट आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, तुमच्याकडे एखादा वाण असेल, तुम्हाला वाटत असेल की या वाणाची चाचणी करून घ्यायची आहे तर जवळच्या संशोधन संस्थेत जाऊन तुम्ही या वाणाची पडताळणी करून याचे हक्क तुमच्याकडे ठेवू शकता. सर, आता यानंतर कांदा बीजोत्पादन प्रक्रिया जी आहे किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत यासाठीच्या, त्या सांगताना आपण सविस्तरपणे काय सांगाल? नक्कीच. कांद्याचं जे बीजोत्पादन घ्यायचे शास्त्रोक्त पद्धतीने जर आपल्याला बीजोत्पादन घ्यायचे तर त्याचे हंगाम लक्षात घेतले पाहिजे. मग खरीप हंगाम, रांगडा हंगाम आणि रब्बी हंगाम याच्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटी आपण पाहिलेल्याच आहेत. तर त्याच्यासाठी खरीप हंगामाचं जर बियाण्याचं उत्पादन घ्यायचंय तर त्याची जी सायकल आहे ती 1 वर्षाची आहे. पण ज्यावेळेस बियाणं आपण तयार करतोय तर त्याच्या 2 पद्धती आहेत. सीड टू सीड म्हणजे बीज ते बीज. बियाणं एकदा आपण पेरलं की त्याच्यानंतर आपण ते बियाणं पेरल्यानंतर कांदे न काढता ते तसेच जमिनीत ठेवतो आणि त्याच्यापासून डायरेक्ट सीड तयार होतं. पण शास्त्रीय दृष्ट्या ही चांगली पद्धत नाहीये. कारण या पद्धतीमध्ये आपण जे कंदाचं सिलेक्शन आहे, कांद्याचं जे आपण निवड करतो तर ती आपल्याला करता येत नाही. म्हणून ही 1च वर्षाची प्रोसेस आहे, परंतु ती शास्त्रोक्त नाहीये. मग दुसरी जी पद्धत आहे, बियाण्यापासून आपण कांद्याची निर्मिती करतो. ते कांदे आपण त्याला आराम देतो किंवा मग साठवणूकगृहात ठेवतो आणि नंतर परत त्याचीच निवड करून चांगल्या कांद्याची आकारानुसार निवड करून आपण ती परत
लागवडीसाठी वापरतो आणि त्याच्यापासून बियाणे तयार करतो. बरोबर. म्हणून रब्बी हंगामाचा जर आपण विचार केला तर रब्बी हंगामामध्ये पहिल्यांदा आपण कांद्याचं उत्पादन घेतो. त्याच्यानंतर त्याची साठवणूक करतो आणि ती साठवणूक केल्यानंतर दुसऱ्या हंगामामध्ये तेच कांदे जे आहेत त्याची चांगल्या पद्धतीने निवड करून लागवड करून त्याच्यापासून बियाणं उत्पादन घेतो. म्हणजे याच्यासाठी रब्बीच्या हंगामासाठी 2 वर्ष लागतात. पण खरीप हंगामासाठी आपल्याला खरीप हंगामात तुम्ही कांद्याचं उत्पादन घेऊ शकता. एक 15 ते 30 दिवसाची त्याला रेस्ट देऊ शकता, आराम देऊ शकतात. मागच्या वर्षी कांद्याची लागवड केली पण अपेक्षित असं उत्पादन मिळालं नाही, तर त्याच्या जागी लसणाची लागवड केली तर काय होऊ शकतं? नक्कीच ही दोन्ही कंदवर्गीय पिके आहे, कांदा आणि लसूण, याचं जे नियोजन आहे ते सारखंच आहे. तुम्हाला बाजारभाव किंवा तुमच्या जमीन वातावरण या दृष्टीने जे पीक सोपं जाते, ज्याची उत्पादकता तुमच्या इथे चांगली आहे आणि बाजाराच्या दृष्टीने जे तुम्हाला महत्त्वाचं पीक वाटते त्याचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. आणि याचं खत पाणी आणि जे नियोजन आहे कांद्यासारखंच आहे. जर तुम्ही कांदा रेग्युलरली लागवड करत असाल तर त्याच पद्धतीने लसणाचं सुद्धा व्यवस्थापन तुम्ही करू शकता. रोग किडी वगैरे कांद्यासारख्याच लसणावरती पण येतात, तर त्या कांद्यासारखंच नियोजन तुम्हाला याच्यासाठी करावं लागतं. साधारणपणे 110 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश आणि 30 किलो सल्फरची याच्यासाठी गरज असते. या पद्धतीने खताचं नियोजन करू शकता. आणि रोग आणि किडींचं नियोजन करण्यासाठी थ्रिप्स महत्त्वाची कीड आहे. करपा हा जांभळा करपा, तपकिरी करपा आणि काळा करपा हे महत्त्वाचे रोग आहेत. तर याचं नियोजन करण्यासाठी कीडनाशक आणि बुरशीनाशकाचा एकत्र स्प्रे घेऊन तुम्ही त्याचं मॅनेजमेंट करू शकता. बरोबर. आता कांदा उत्पादनामध्ये मातृकंदाची निवड कशी करावी, परागीभवन कशा पद्धतीने कांदा बीज उत्पादनामध्ये मदत करणारं ठरतं, या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात स्वागत. आज आपण व्यावसायिक कांदा बीजोत्पादन संधी आणि आव्हाने या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर राजीव काळे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर राजीव काळे सर हे कांदा आणि लसूण संचालनालय, राजगुरुनगर, पुणे या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर, आता विश्रांतीपूर्वी आपण वेगवेगळ्या वाणांची निवड कशी करायची आणि त्याबद्दलची माहिती दिली, पण आता मातृकंदाची निवड करताना बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण काय सांगाल? नक्कीच, ज्यावेळी मातृकंदाची निवड करायची तर आपल्याला कुठल्या जातीचं उत्पादन करायचे त्या जातीच्या ब्रीडर सीड किंवा फाउंडेशन सीडचं पासून तयार केलेले कांदे आपण वापरले गेले पाहिजे. कांद्याचा रंग, त्याचा आकार हे पाहून कांद्याची निवड चांगली पद्धतीने करायला पाहिजे. त्यामध्ये जर जोड कांदे असतील किंवा सालपटे निघालेले कांदे असतील, काजळे आलेले, कोंब आलेले कांदे असतील तर हे निवडून बाजूला काढणं गरजेचं आहे. आणि चांगल्या आकाराचे आणि कांद्याची निवड करताना किंवा लागवड करण्यापूर्वी त्याला वरचा 1/3 भाग कट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि फक्त एक डोळा असलेला किंवा एक सेंटर असलेलाच कांदा निवडायचा आहे. तर त्यामुळं चांगल्या कांद्याची आपल्याला निवड करता येते. आणि लागवडीपूर्वी आपल्याला हे कापलेले कांदे जे आहेत ते 100 लिटर पाण्यामध्ये 200 मिली कार्बोसल्फान आणि 200 ग्रॅम कार्बेंडाझिम याचं द्रावण बनवून त्याच्यात 1 ते 2 तास बुडवून ठेवावे. म्हणजे त्याच्यासाठी जे कूज होणे किंवा रोग, बुरशीची लागण होणे यासारखे प्रकार आपण टाळू शकतो. बरोबर. मग आता ह्याचा लागवड हंगाम काय आहे सर, साधारण काय सांगाल? कांदा बीजोत्पादनाचा वार्षिक एकच हंगाम आहे, तो रब्बी हंगाम आहे. साधारणपणे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरचा कालावधी जो आहे तो चांगला मानला जातो. म्हणजे रब्बी हंगामातच फक्त आपण कांदा बीजोत्पादन घेऊ शकतो. तर हवामान याच्यासाठी पाहिलं आपण तर थंडीचं हवामान याच्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे कांदा लावल्यापासून तर फुलाचे दांडे निघेपर्यंत आपल्याला थंड हवामान आवश्यक असतं. त्याच्यानंतर एकदा फुलं तयार झाली की सौम्य हवामान, आणि ज्यावेळेस पक्वतेकडे येतं बियाणं तर त्यावेळेस उष्ण हवामानाची गरज असते. म्हणून एप्रिल ते मे पर्यंत हा हंगाम चालतो आणि त्यामध्ये त्याची काढणी केली जाते. जर जमिनीचा आपण विचार केला तर मध्यम ते भारी अशी जमीन या कांदा बीज उत्पादनासाठी चांगली आहे. त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघतं. हे लागवडीचं अंतर आपण जर पाहिलं तर एक सरीवरंब्यावरती आपण जर लागवड केली तर एक 45 बाय 30 सेंटीमीटरच्या अंतरावरती आपण लागवड करू शकतो. जास्त दाट जर कंदाची लागवड केली आपण
तर दांडे तुटण्याचे किंवा जास्त गर्दी झाल्यामुळं सीड प्रोडक्शन हे कमी निघतं त्याच्यामधून. बरं. जर आजकाल शेतकरी कमी पाण्यामुळे ठिबक सिंचनावरती लागवड करतात, मग त्याच्यासाठी गादी वाफे आपण जर वापरले तर 1.2 मीटर रुंदीचे गादी वाफे आपण वापरले तर त्याच्यावरती 50 बाय 20 सेंटीमीटरच्या अंतरावरती आपल्याला याची लागवड करता येते. ड्रीपच्या लॅटरलच्या दोन्ही बाजूला आपण कांद्याच्या गोटाची ती लागवड आपण करू शकतो. बरं. आणि साधारणपणे एका हेक्टरला आपल्याला 25 ते 40 क्विंटल एवढं बियाणं गरजेचं, म्हणजे कांदे तेवढेच गरजेचे. साधारणपणे कांदे मध्यम आकाराचे असावेत, म्हणजे 60 ते 80 ग्रॅमचा एक कांदा जर असेल तर तो चांगला मानला जातो, किंवा 4.5 ते 6 सेंटीमीटरचा त्याचा आकार एवढा असावा कांद्याच्या बियाण्याचा. बरोबर. सर, आता साधारण लागवडीचा हंगाम आणि बियाणाचा प्रकार आणि त्याची प्रमाण किती आहे याविषयीची माहिती आपण आता शेतकरी बांधवांना दिली. पण कांदा बीजोत्पादनादरम्यान अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे खत आणि पाणी याचं व्यवस्थापन. तर याविषयीचं मार्गदर्शन आपण करावं. नक्कीच. कांदा बीजोत्पादन जर चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पन्न त्याच्यातून मिळवायचं आहे तर खत आणि पाण्याचं व्यवस्थापन फार गरजेचं आहे. मग ज्यावेळी आपण कांद्याच्या बियाण्याची किंवा गोटाची लागवड करतो तर त्यावेळेस साधारणपणे 25 टन कुजलेलं शेणखत आधी शेतामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्या शेणखतामध्ये जर आपण ट्रायकोडर्माचा वापर केला, साधारणपणे 5 किलो प्रति हेक्टरी आपण जर वापरलं तर बुरशीजन्य रोगांपासून त्याची रोकथाम आपण करू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण रासायनिक खतं देतोय तर आपण लागवडीच्या वेळी किंवा जो आपला शिफारस केलेला दर आहे तर तो 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश आपल्याला द्यायचं आहे. तर लागवडीच्या वेळेस आपल्याला 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देता येईल. त्याच्यानंतर 30 दिवसांनी 25 किलो नत्र आणि 45 दिवसांनी 25 किलो नत्र असं विभागून देणं गरजेचं आहे. कारण नत्र जे आहे ते पिकाला लगेच मिळतं आणि पाण्याद्वारे ते वाहून सुद्धा जातं. अच्छा. म्हणून नत्राची आवश्यकता आपल्याला टप्प्याटप्प्याने लागते. तसंच स्फुरद आणि पालाश आहे ते हळूहळू पाण्यात विरघळतं, हळूहळू मुळांना मिळतं आणि हळूहळू पिकांना लागू पडतं. म्हणून ते सुरुवातीलाच देणं गरजेचं आहे, म्हणजे 40 ते 60 दिवसापर्यंत त्याची पूर्तता पिकासाठी होऊन जाते. दुसरा त्याच्यानंतर 30 आणि 60 दिवसानंतर आता विद्राव्य खतं सुद्धा आलेली आहेत, त्याचा स्प्रे सुद्धा आपण करू शकतो किंवा ते पाण्याद्वारे सुद्धा देऊ शकतो. ठिबक सिंचन असेल तर ते ठिबकमधून देऊ शकतो किंवा त्याची फवारणी करू शकतो. म्हणून असं पॉलिफीड जे 19-19-19 आहे त्याचा सुद्धा स्प्रे किंवा पाण्यातून आपण 30 आणि 60व्या दिवशी देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त पोटॅशची थोडी कमतरता राहते तर ते 0050 हे वॉटर सोल्युबल जे खत आहे तर ते आपण 60व्या दिवशी देऊ शकतो. आणि याला मायक्रोन्यूट्रिएंटची आवश्यकतेनुसार आपण 1 किंवा 2 फवारण्या याच्या घेऊ शकतो. पाण्याचं जर आपण नियोजन पाहिलं तर पाणी सुरुवातीच्या काळामध्ये कमी प्रमाणात लागतं, कारण थंडीचे दिवस असतात, पाण्याची गरजही कमी असते आणि सुरुवातीला जर जास्त पाणी दिलं तर कांदे सडण्याची पण भीती असते. तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये पाणी जेमतेम बेताने द्यावं आणि नंतरच्या काळात जसं जसं उन्हाळा वाढत जातो तसं तसं पाण्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढवावी लागते. साधारणपणे 12 ते 15 पाळ्या या पाण्याच्या आपल्याला द्याव्या लागतात. जर आपण ठिबक सिंचन केलेलं असेल तरी साधारणपणे अर्धा ते 1 तास दिवसाआड आपण पाणी दिलं प्रति हेक्टरी तरी आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन पाण्याचं नियोजन करून घेऊ शकतो. नक्कीच कांदा बीजोत्पादन म्हटलं तर मधमाशीचं फार मोठं महत्व आहे याच्यामध्ये, कारण परपरागीभवन होणं आणि त्याच्यापासून बीजाची निर्मिती होणं. कारण फलधारणा होण्यासाठी मधमाशीचा वावर जर वाढला तर आपल्याला त्याच्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन बियाण्याचं मिळू शकतं. म्हणून मधमाशीची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. सध्याच्या काळात जर विचार केला तर मधमाशीचं प्रमाण फार कमी होत चाललंय, कारण भाजीपाला पिकं असतील किंवा कांद्यावरती सुद्धा आपण आता अलीकडच्या काळात पाहतो मोठ्या प्रमाणावरती कीटकनाशकांची फवारणी केली जाते आणि यामुळं मधमाशीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागले. तर यासाठी मधमाशीचं फार मोठं महत्त्व आहे. तर त्याच्यासाठी जर नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्या मधमाशा शेतामध्ये कमी असतील बियाण्याच्या प्लॉटमध्ये तर आपल्याला मधमाशाच्या पेट्या सुद्धा ठेवण्याची गरज आजकाल पडायला लागलेली आहे. त्याचा खर्च देखील वाढत चाललाय. तर या मधमाशाच्या पेट्यांमध्ये ॲपिस मेलिफेरा ही मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतीये. तर त्या मधमाशीची आपण याच्यात जर ठेवली तर ही मधमाशी चांगल्या पद्धतीने काम
आपल्या बीज उत्पादनाच्या प्लॉटमध्ये करू शकते. बरोबर. आता या मधमाशांना आकर्षित कसं करता येईल याविषयी आपण जाणून घेऊयात. मंडळी, मधमाशी ही अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तर याला आकर्षित करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, काय सांगा? नक्कीच बियाण्याच्या प्लॉटमध्ये नॅचरली जर मधमाशी नसेल तर आपल्याला आजूबाजूच्या परिसरातून ती मधमाशी आकर्षित झाली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण बियाणं लागवडीच्या वेळेसच त्यावेळी आपण जर मोहरी असेल किंवा गाजर असेल, मुळा असेल, सूर्यफूल असेल, अशा मधमाशी आकर्षित करणाऱ्या पिकांची आधीमध्ये थोडेसे रोपं किंवा बियाणं टाकून लागवड केली पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती पिवळ्या फुलांवरती मधमाशी लवकर आकर्षित होते. तर याची लागवड केली तर आपल्याला मधमाशी आकर्षित करता येईल. त्याच्यानंतर आपल्याला तिथे पाण्याचा एक स्रोत तयार केला पाहिजे. बीजोत्पादनाच्या प्लॉटमध्ये कुठेतरी पाणी ठेवलं पाहिजे किंवा नॅचरली एखाद्या पाण्याचं डबका असेल तर त्या ठिकाणी मधमाशीचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि ज्यावेळी मधमाशी नसेल तर त्यावेळेस आपण गूळ किंवा साखरेचं एक 10% सोल्युशन बनवून सुद्धा स्प्रे करू शकतो. त्यामुळे सुद्धा मधमाशीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढू शकतं. आजकाल बी अट्रॅक्टंट सुद्धा आलेले आहेत, त्याचा सुद्धा वापर शेतकरी करायला लागलेत. तर परागीभवनासाठी मधमाशीची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. तर याच्यासाठी आपण मधमाशी संवर्धनही केलं पाहिजे आणि ती अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर. या आपण सांगितलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना शेतकरी बांधव नक्की राबवतील आणि मधमाशीचं प्रमाण हे शेतामधलं बीजोत्पादन प्रक्रियेदरम्यान खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येईल. आता बीजोत्पादन दरम्यान काही वेगवेगळ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव या कांदा बीज उत्पादनावरती झालेला दिसून येतो. याला नियंत्रित करता येऊ शकतं, त्यासाठी काही उपाययोजना आहेत, त्या आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. आज आपण व्यावसायिक कांदा बीजोत्पादन आव्हाने आणि संधी या विषयावर चर्चा करतो आणि आपल्याला डॉक्टर राजीव काळे सर या विषयावर मार्गदर्शन करतायत. सर, विश्रांतीपूर्वी आपण वेगवेगळ्या वाणांविषयीची माहिती दिली, त्यानंतर परागीकरण जी प्रक्रिया आहे त्याविषयीची माहिती दिली, पण आता बदलत्या हवामानामुळे कांदा पिकावर किंवा या बीजोत्पादनावरती वेगवेगळ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतोय, तर याविषयीची माहिती आपण द्यावी. नक्कीच बदलत्या हवामानानुसार विपरीत परिणाम हा पिकावर होतोय आणि रोग आणि किडीचं प्रमाण आणि त्यानुसार फवारणीचं प्रमाण सुद्धा आपल्या कांद्याच्या बीजोत्पादनाचं असेल किंवा कांद्याच्या पिकावरती आपल्याला वाढलेलं दिसून येते. तर कांदा बीजोत्पादन असेल किंवा कांदा पीक असेल तर याच्यावरती महत्त्वाची जी कीड आहे ती थ्रिप्स किंवा फुलकिडे आपण म्हणतो, ती साधारणपणे थंडीच्या दिवसातच जास्त याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. तर हे थ्रिप्स पिवळ्या रंगाचे छोटे छोटे कीटक आहेत, ते कांद्याच्या पानांच्या गाभ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. हे पानांवरती ओरखडे ओढून चावा घेतात व त्याचा रस शोषून घेतात. त्यामुळे पांढरे ठिपके त्याच्यावरती पडतात. मग कांदा बीजोत्पादन मध्ये तो कांद्याच्या गोंड्याचा जो दांडा आहे तर त्याच्यावरती पण अशाच पद्धतीने, आणि ते दांडे असतील किंवा पाने असेल ती वाकडी होतात. आणि महत्वाचा हा जो वेक्टर आहे, आयरिश येलो स्पॉट व्हायरस आहे, त्याचा हा वेक्टर आहे, माध्यम आहे, तर त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात या व्हायरसचा प्रसार होतो. तर थ्रिप्सचं कंट्रोल आपल्याला फार गरजेचं आहे याच्यासाठी. तर त्याच्यासाठी कीटकनाशकांची फवारणी आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये फिप्रोनिल असेल, प्रोफेनोफॉस असेल किंवा कार्बोसल्फान याचा स्प्रे आपण 1 ग्रॅम किंवा 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊ शकतो. त्याच्यानंतर लष्करी अळीचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला कांदा बीज उत्पादनावरती अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. तर हे कांद्याचे दांडे पोखरती ही अळी, आणि कांद्याचे गोंडे जे आहेत तर ते वाळून गळून पडतात किंवा मोडून पडतात. त्याच्यानंतर तिसरी जी महत्वाची कीड आहे तर ती आपली लाल कोळी आहे. लाल कोळी छोटे छोटे लाल रंगाचे कीटक आहेत, ते पानाच्या खालच्या बाजूने खातात पानांना, आणि त्यामुळं पानं किंवा गोंडे आहेत ते पिवळे पडतात. गोंड्यांवरती विशेषतः याचा एक जाळं तयार करतात, वेब तयार करतात पिवळ्या रंगाचं, पांढऱ्या रंगाचं. त्याच्यामुळे ते गोंडे सुकून जातात आणि त्याच्यामध्ये बीज धारणा होत नाही. तर असा प्रादुर्भाव जर दिसला तर लगेच आपल्याला सल्फरचं 2 ग्रॅम प्रति लिटर एवढी फवारणी करणं गरजेचं आहे. किडीं व्यतिरिक्त आपण जर रोगांचा विचार केला
तर करपा एक महत्त्वाचा रोग आहे. त्याच्यामध्ये काळा करपा असेल, जांभळा करपा असेल, विशेषतः खरीप हंगामात किंवा लेट खरीपमध्ये भेटतो आपल्याला. किंवा स्टेम फिल्म ब्लाइट म्हणजे तपकिरी करपा हा बीजोत्पादनाच्या प्लॉटमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो. तर जांभळा करपा असेल किंवा आपला तपकिरी करपा असेल तर मोठ्या प्रमाणात हानी याची करतात. ज्यावेळेस दमट हवामान असेल त्यावेळी याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर व्हायरल डिसीज जे विषाणूजन्य रोग आहेत त्याच्यामध्ये आयरिश येलो स्पॉट व्हायरस आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे थ्रिप्सचं किंवा फुलकड्यांचं नियंत्रण याच्यासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे. किंवा येलो डॉर्फ व्हायरस आहे, पिवळा बुटका रोग जो म्हणतो आपण त्याला, तोही थ्रिप्सचा किंवा व्हायरसमुळे होतो. तर थ्रिप्सचं कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर हे जर आपल्याला कीड आणि रोग एकत्रित कंट्रोल करायचे तर त्याच्यासाठी आपण शिफारस केलेली कीटकनाशके व बुरशीनाशके आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये फिप्रोनिल, प्रोफेनोफॉस आणि कार्बोसल्फान मी कीटकनाशकं सांगितली. तशीच आपली मँकोझेब असेल 2.5 ग्रॅम प्रति लिटर, ट्रायसायक्लोझॉल, हेक्झॅकोनाझॉल ही सुद्धा आपण एकत्रित कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा स्प्रे आपण याच्या कंट्रोलसाठी घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे कीटकनाशकांचा जर व्यवस्थित वापर आपण केला तर साधारण या सगळ्या कीड आणि रोगांचं नियंत्रण आपण मिळवू शकतो. सर, आता बियाण्यांची काढणी झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काढणीनंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? नक्कीच बियाण्याची काढणी साधारणपणे एप्रिल मे मध्ये होते. तर त्यावेळी ज्यावेळी बियाण्याचा जो गोंडा आहे तो पिवळा पडून त्याच्यात काळे बियाणे काही प्रमाणात दिसायला लागले तर त्यावेळी पाणी तोडणं गरजेचं आहे आपल्याला. पाणी तोडल्यानंतर एक 10 ते 15 दिवसामध्ये काळं बियाणं ते त्याचं जे कॅप्सूल आहे ते ओपन होते. तर त्यावेळी आपण त्याची काढणी करायला सुरुवात केलं पाहिजे. मग एकाच वेळी सगळी काढणी होत नाही, कारण त्याची बियाणं पक्व व्हायची प्रोसेस आहे ती वेगवेगळ्या वेळेत होते. पण 3 ते 4 त्याच्या काढण्या केल्या पाहिजे आपण. काढणीनंतर पसरून ते गोंडे सुकवले पाहिजेत. सुकवल्यानंतर त्याचे आपण मळणी यंत्राने किंवा हाताने लाकडी दांड्याच्या साईडने बडवून सुद्धा ते बियाणं आपण चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो. तर ज्यावेळेस आपण मळणी करतो त्या बियाण्याची तर त्याच्यानंतर आपल्याला ते सुकवणं गरजेचं आहे परत, कारण 10 ते 11% मळणी करताना त्याची आर्द्रता असते. पण जर आपल्याला चांगली टिकवण क्षमता त्याची पाहिजे असेल तर एक 5 ते 7% त्याची आर्द्रता त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे चांगलं सुकवलेलं बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता टिकून राहते. 1 वर्षापर्यंत ते बियाणं चांगलं टिकून राहतं. डेंगळा कांदा हे क्लायमेट सेन्सिटिव्ह म्हणजे तापमान आणि हवामानाला सेन्सिटिव्ह आहे. तर त्याच्यासाठी आपण जो वाण तयार करतोय बीजोत्पादनासाठी तो हंगामनिहाय पाहिजे. खरीप हंगामाचे, रब्बी हंगामाचे वाण वेगवेगळे आहेत. ज्यावेळी आपण खरीप हंगामाचं बियाणं आहे ती जाते ते आपण रब्बी हंगामात लावतो तर जास्त थंडीमुळे त्याच्यामध्ये डेंगळे येण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून ज्या त्या हंगामाची व्हरायटी ज्या त्या हंगामात लावली गेली पाहिजे किंवा त्याच जातीचं बियाणं आपण वापरलं पाहिजे, म्हणजे आपण डेंगळे येण्याचं प्रमाण टाळू शकतो. बरोबर. सर, आता शेतकरी बांधवांना या कांदा बीजोत्पादनाच्या संबंधातील जे प्रशिक्षण आहे शासनाच्या मार्फत ते मिळण्याची प्रक्रिया काय आहे आणि कुठे मिळू शकतं याविषयी आपण सांगा. नक्कीच. आमचं कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय देखील कांदा बीजोत्पादकासाठी क्वालिटी सीड ग्रोअर नावाचं 30 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित करतं. मागच्या वर्षी आम्ही 2 बॅचेस याच्या काढलेल्या आहेत. आणि या व्यतिरिक्त ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन स्टार्टअपसाठी आपण मदत करतो. तर ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन प्रोजेक्ट आहे, त्याच्या मार्फत सुद्धा ज्या नवोदित बीजोत्पादक किंवा स्टार्टअप्स आहेत तर त्यांना सुद्धा आपण कांदा बीजोत्पादनापासून तर बिझनेस सेटअप करण्यापर्यंत त्याचं मार्गदर्शन करण्याची आपल्याला सुविधा तयार केलेली आहे. बरं. आता कांदा हा नेहमी चर्चेत राहतो ते म्हणजे त्याच्या भावामुळे, बाजारभावामुळे, आणि हा बाजारभाव याच्यामध्ये अनेक चढ उतार असतात वर्षभरामध्ये. याचा बीज उत्पादनावर काय थेट परिणाम होतो? नक्कीच. कांद्याचा जर आपण बाजारभावाचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये कांद्याची किमती कमी असतात, कारण रब्बीचं 60 ते 65% उत्पादन मार्केटमध्ये आलेलं असतं. पण जून नंतर 6 महिने कुठलाच कांदा मार्केटमधून निघत नाही आणि त्याचा परिणाम साठवणुकीतला कांदा संपत येतो आणि सप्टेंबरपासून कांद्याच्या किमती परत वाढायला लागतात. आणि हाच कालावधी बीजोत्पादनाचा आहे. मग त्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं कांद्याचं गोट आपल्याला कांदा भेटले नाही तर त्याचा परिणाम बीजोत्पादनावरती होतो. म्हणून कांद्याला जर किमती वाढल्या तर निकृष्ट दर्जाचे कांदे बीजोत्पादनासाठी वापरले जाऊ शकतात. तर त्याचा परिणाम उत्कृष्ट अशा बीजोत्पादन न मिळण्यावरती होऊ शकतो. बरोबर. आता सर, कार्यक्रमाची वेळ अतिशय कमी आपल्याकडे आहे
आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना एक संदेश आपण देणार आहात या कार्यक्रमाच्या शेवटी. तर अगदी थोडक्यात हा संदेश आपण शेतकरी बांधवांना द्यावा. नक्कीच व्यावसायिक कांदा बीजोत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या संधी आहेत. मग छोट्या शेतकऱ्यापासून तर मोठ्या शेतकऱ्यापर्यंत किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आजकाल तयार व्हायला लागल्यात. तर एक सीड व्हिलेजचा कन्सेप्ट याच्यामधून आपल्याला येऊ शकतो. एका गावात एकच व्हरायटीचं आपण बीजोत्पादन घेऊ शकतो. विलगीकरण अंतर याच्यातून आपण पाळू शकतो. किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या सरकारी संस्था आहेत त्यांच्यातून लायसन्स घेऊन व्हरायटी त्याचं जर बीज उत्पादन केलं आणि कमर्शियल राईट्स त्याला बियाणं विक्रीसाठी जर घेतले तर चांगल्या पद्धतीचं बियाणं उत्पादन करू शकतो आणि त्याच्यातून नफाही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. तर या पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या जातीचं चांगल्या दर्जाचं बियाणं याच्यातून मिळू शकतं आणि त्यांची फसवणूक सुद्धा याच्यातून टाळू शकते. बरोबर. डॉक्टर राजीव काळे सर, आपण आता अतिशय चांगला संदेश दिला की एका गावात एकच वाण ही जर संकल्पना शेतकरी बांधवांना आपण रूढ केली, या संकल्पनेला आपण चालना दिली तर एकाच प्रकारचं उत्पादन, एकाच दर्जाचं उत्पादन आपल्याला संपूर्ण गावामधून मिळू शकतं. डॉक्टर राजीव काळे सर, आपण आजच्या या विषयावरती इतक्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यामध्ये अगदी वाणाची निवड करण्यापासून रोग कीड नियंत्रण करण्यापर्यंतच्या माहितीचा आढावा आपण या कार्यक्रमातून, या चर्चासत्रातून दिला. डॉक्टर राजीव काळे सर, आज आपण या चर्चासत्रामध्ये कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झाला. कांदा बीज उत्पादन या विषयावरती अतिशय सविस्तर आणि विस्तृतपणे माहिती तुम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आणि भगिनींना दिली. या माहितीचा नक्की फायदा आमच्या शेतकरी बांधवांना होणार आहे. आपले मनपूर्वक आभार. आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.